आपल्याबरोबर अमित देशमुख जे आहेत माजी मंत्री आणि आमदार त्यांच्याकडून जाणून घ्या सर. पहिला तर नरसापूरचा जो निकाल आलेला आहे, नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे, पहिलं रिॲक्शन काय आहे? मला असं वाटतं की न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे स्वागतार्ह आहे आणि याच्यामुळं समाजामध्ये ज्या अशा प्रवृत्त्या आहेत त्याच्यावर वचक काढण्याचं काम न्यायालयाच्या या न्याय प्रक्रियेमुळं होईल अशी माझी आशा आहे. आणि एकंदरीतच न्यायालयाने तर आपली भूमिका बजावली, पण सरकार म्हणून सरकारनं देखील अशा घटना ज्या वारंवार घडत आहेत त्या कशा घडणार नाहीत याकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि सरकारच्या वतीनं कायदा आणि सुव्यवस्था नीट राखण्यामध्ये जी अधिक सक्षम पावलं उचलण्याची गरज आहे ती सरकारनं उचलावीत. नाहीतर असे प्रकार या भविष्यात घडणार नाहीत याची खबरदारी ही सरकारनं घेतली पाहिजे. TAT पेपर फुटलेला आहे, त्याच्यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत, कसं बघता? नाही, आता पेपर फुटी काही आता नव्या राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे आता उद्या कुठला पेपर फुटेल म्हणजे हे सुद्धा सांगणं आता म्हणजे तसं कठीण झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याच प्रक्रिया व्यवस्था कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत. म्हणजे आता अथॉरिटीज आहेत, सरकार आहे, प्रशासन आहे, कोणाचाच वचक राहिलेला नाही. म्हणजे सगळी सूत्र ज्यांच्याकडे आहेत आणि जिथं झिरो टॉलरन्स याची भाषा बोलली जाते तिथं मात्र या सगळ्या सामान्य माणसाची पिळवणूक आणि हेळसांड याच्यात होते आहे. हे सरकारला लक्षात आलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न सर. RSSच्या कार्यक्रमाला विश्वास नांगरे पाटील गेले होते, त्यांच्यावरती टीका होत होती, पण त्यांनी आज खुलासा केलेला आहे का माझी ड्युटी करून मी कायदेशीर तत्वांनी गेलो होतो तिथे, असं त्यांनी सांगितलं आहे. कुठेही मी कायद्याला गाळबोट लावलं नाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला असं वाटतं की याच्यावर काय प्रतिक्रिया म्हणजे द्यावी असं नाही. आता विश्वास नांगरे पाटील ते आता कुठे गेले होते, ते का गेले होते, मला असं वाटतं हा त्यांच्या वैयक्तिक क्षमतेमध्ये त्यांनी हा निर्णय केला असेल. याच्यावर त्यांनी खुलासा जर केला असेल तर तो खुलासा आपण मान्य केला पाहिजे. नक्कीच हे होते अमित देशमुख यांनी म्हटलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणावरती वचक राहिली नाही, सरकारवरती वचक राहिले, त्यामुळे TAT सारखे पेपर किंवा अनेक पेपर फुटी व्हायच्या पुढे होऊ शकते. त्यामुळे विश्वास नांगरे पाटलांनी जर खुलासा केला असेल तर तो आपल्याला मान्य करावा असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. सागर सह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.